प्रणितीताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे. राम सातपुतेची बहीण आहे, आमची भगिनी आहे, माझी मोठी बहीण आहे. आम्ही असं कधीही करणार नाही. आमचा तो संस्कार नाही. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे आमचा संस्कार नाही आहे. त्यांनी विकासावर बोलावं. फ्रस्ट्रेशन आलं आहे, साहजिक आहे. सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत, कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे, त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे. काय बोलायचं? त्याच्यामुळे स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवाने निवडणूक फिरवायचा प्रयत्न करतायत. परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो, ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही. ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे. याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे. तुम्ही सोलापूरसाठी काय केलं 10 वर्षामध्ये ते सांगावं. आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी, मोदीजींनी, ते आम्ही सांगतो. सोलापूरकर अनुभवत आहेत. येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून, सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो हे सोलापूरकरांना माहीत आहे. केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे, राज्यामध्ये मोदीजींचं सरकार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अशा विषयाला आपण विकासाच्या प्रश्नातून बोलावं. मी ताई 100% विकासावर बोलणार. तुम्ही आम्हाला काहीही शिव्या दिल्या तर फक्त विकास, सोलापूरचा विकास आणि विकासच. सर एक असं आहे की जसं ते म्हणतात की चारित्र्यामुळे, आता दुसरीकडे तुमचे काही व्हिडिओ जे आहेत माळशिरसमधल्या भाषणातले जे काही व्हिडिओ आहेत ते सातत्याने व्हायरल केले जात आहेत. त्यावर बघा हा व्हिडिओ कसा आहे, आता असं असेल तर भविष्यात कसं असेल. आपण एका कार्यकर्त्याला हक्काने जो काही जाब विचारला होता, काय नक्की परिस्थिती? माझ्या घरातले कार्यकर्ते माळशिरसचे जे माझ्या कार्यक्रमाला आले, मी गेले 5 वर्षामध्ये त्यांना तळहातातल्या फोडाप्रमाणे जपलो आहे. मी काय म्हटलो व्हिडिओमध्ये, अरे धर्मामाने गावातून लीड भाजपला किती भेटलं पाहिजे बरं. कारण माझा कार्यकर्ता आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्या घरातलं मानतो. आम्हाला या ठिकाणी भाड्याने कार्यकर्ते आणून काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांसारखं. प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या भगिनी आहेत अशा पद्धत बंधू राम सातपुते यांनी केलेलं आहे. त्यांच्यावरती त्यांना घाबरायची गरज नाही. काही दिवसापूर्वी आपण म्हटलं होतं की चारित्र्यहनन करण्या पद्धतीचं एक तुम्ही बघा, नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत, हुशार आहेत. तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या 10 वर्ष तुम्ही काय केलं. आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी, आपण स्वीकार. 100% मी सगळ्यांचीच बहीण आहे आणि लेक आहे सोलापूर.